मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक स्फोटक प्रकार समोर आलाय, ज्यामुळे मोठमोठ्या नेत्यांची झोप उडाली आहे. एक भोंदूबाबा, ज्याच्याकडे जाणारे मंत्री, आमदार, अधिकारी आणि आता SITच्या चौकशीत उघड होणारे धक्कादायक खुलासे. नेमकं चाललंय काय? यामध्ये कोण कोण अडकले आणि दीपक केसरकरांनी असं काय म्हटलं की वाद अजून पेटला आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढची माहिती तुम्हाला हादरवून टाकेल. मित्रांनो, कॅप्टन अशोक खरात या नावाने सध्या महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवली आहे. स्वतःला बाबा म्हणवणारा हा व्यक्ती, ज्याच्याकडे मोठमोठे नेते, अधिकारी आणि सामान्य लोक देखील जात होते. पण आता या सगळ्या प्रकरणाचा काळा चेहरा समोर येऊ लागलाय. SITने खरातला ताब्यात घेतला आहे आणि चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे जवळपास 300 व्हिडिओ समोर आल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे आता राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा दावा केलाय. जवळजवळ 39 आमदार त्या खरातला भेटले, मग फक्त माझंच नाव का पुढे केलं जातंय, हा सवाल विचारत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी थेट आरोप करत शिंदे गट, भाजप आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांची मागणी अशी आहे आणि ती स्पष्ट आहे, ज्याचा संबंध आहे त्या सर्व नेत्यांची चौकशी झालीच पाहिजे. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत? तर मित्रांनो, या प्रकरणात काही मोठी नावं चर्चेत आली आहेत. नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, भाजपचे मंत्री अतुल सावे आणि स्वतः दीपक केसरकर यांचे फोटो, कार्यक्रम, भेटीगाठी यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. हे नेते खरातच्या संपर्कात का होते? त्यांना काय फायदा झाला आणि यामागे काही मोठं रॅकेट आहे का? याची चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशी दरम्यान अशोक खरातने माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिल्याची माहिती समोर येते. पण मित्रांनो, लोकांचा संताप आता प्रचंड वाढलाय. गावकऱ्यांकडून अशोक खरातला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि महाराष्ट्राची बदनामी झाली अशी भावना सर्वांच्या मनामध्ये आहे. हे प्रकरण आता फक्त गुन्हा नाही, तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी जोडलेलं प्रकरण बनलं आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, चौकशीत ज्यांची नावं येतील त्यांच्यावर कडक कार्यवाही होणार. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे त्या 10 मोठ्या नेत्यांच्या यादीकडे, जी लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे प्रकरण इथे थांबणार नाही, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तुमचं मत काय? दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.